मित्रांनो, हे नागपूरमधील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आहे. याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. समोरच आपल्याला तिकीट घर बघायला मिळते. या सफारीचे एसी बसचे तिकीट प्रत्येकी 300 रुपये आहे. त्याच्या बाजूलाच आपल्याला कॅन्टीन बघायला मिळते. या कॅन्टीन मध्ये आपल्याला चहा, नाश्ता व जेवण मिळते. सफारीसाठी आपल्याला एसी बस तसेच नॉन एसी बस उपलब्ध आहेत. एसी बसचे तिकीट 300 रुपये तर नॉन एसी बसचे तिकीट 200 रुपये आहे. त्यानंतर बसमध्ये बसून गेल्यानंतर सुरुवातीला आपल्याला बिबट्या सफारी दाखवली जाते. बिबट्या सफारी मध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला छोटेसे जंगल दिसते. त्यामध्येच बिबट्यांना बसण्यासाठी एक गुहा बनवलेली दिसते. आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला या सफारीमध्ये बिबट्या बघायला मिळतात. हा या ठिकाणी एक बिबट्या बसलेला दिसतो. यामध्ये एकूण 7 बिबट्या आहेत. या ठिकाणी आपल्याला 3 बिबटे दिसतात. सफारीची संपूर्ण माहिती सांगण्यासाठी बसमध्ये गाईड असतो. बिबट्याच्या सफारी नंतर आपल्याला अस्वल सफारी दाखवली जाते. या प्राणी उद्यानामध्ये आपल्याला सर्व ठिकाणी मोर बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला सर्वच ठिकाणी मोर दिसतात. या ठिकाणी आपल्याला झाडावर बसलेला मोर दिसतो. या ठिकाणी आपल्याला एक अस्वल बघायला मिळते. या ठिकाणी आपल्याला एक अस्वल मुंग्या खाताना दिसतो. हे अस्वल या ठिकाणी मुंग्या शोधताना आपल्याला दिसत आहे. यामध्ये एकूण 6 अस्वल आहेत. अस्वल सफारी बघून झाल्यानंतर आपल्याला हरिण सफारी दाखवली जाते. समोरच आपल्याला एक काळवीट दिसते. त्याच्या बाजूलाच चितल हरिण दिसते. या ठिकाणी नीलगाय आणि हरिण बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला 3 नीलगाय दिसतात. समोरच आपल्याला पिसारा फुलवलेला मोर दिसतो. हरिण सफारी मध्ये सर्वात जास्त मोर आपल्याला बघायला मिळतात. या सफारी मध्ये आपल्याला हरणांच्या अनेक प्रजाती बघायला मिळतात. या ठिकाणी आपल्याला सफेद हरिण देखील बघायला मिळतात. हरिण सफारी बघून झाल्यानंतर आपल्याला टायगर सफारी दाखवली जाते. येथे समोरच राजकुमार नावाचा एक मोठा वाघ दिसतो. यामध्ये एकूण 2 वाघ आहेत.